नंदुरबार जिल्ह्यातील तब्बल 17,543 शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे। या योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याने पात्रता आणि लाभाबाबत जिल्हा प्रशासनाने महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत। या योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या 2 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी करण्यात येणार आहे। तसेच 2 लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी 31 मार्च 2027 पर्यंत उर्वरित कर्जाची परतफेड केल्यास त्यांनाही 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। शासनाने 2 जून 2026 ला एक शासन निर्णय काढलेला आहे आणि त्यानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही जाहीर केलेली आहे। यामध्ये 1 एप्रिल 2019 ते 31/3/2025 या काळामध्ये जर का 2 लाखापर्यंत पीक कर्ज असेल तर ते संपूर्ण माफ करण्यात आलेलं आहे। OTS अंतर्गत जर का या काळामधलं 1/4/19 ते 31/3/25 या काळामधलं जर का 2 लाखाच्या वरचं कर्ज असेल तर वरची रक्कम 31 मार्च 27 पर्यंत जर का शेतकऱ्यांनी भरली तर 2 लाखापर्यंत त्यांचंही कर्ज माफ होणार आहे। याशिवाय 22-23, 23-24 आणि 24-25 या काळातलं जर का कर्जाची परतफेड केलेली असेल तर 50,000 पर्यंत त्याला अनुदान देखील मिळणार आहे। यामध्ये ॲग्रीस्टॅक आणि आधार ऑथेंटिकेशन फार महत्त्वाचं आहे। तर KYC करण्यासाठी सर्व सेतू केंद्रांना हे मोफत करून द्यावं अशा सक्त सूचना दिलेल्या आहेत। सेतू केंद्र चालकांचे आम्ही VC घेतलेली आहे आणि जर का अशा कुठल्याही तक्रारी आल्या की शेतकऱ्यांकडनं ॲग्रीस्टॅक करण्यासाठी किंवा KYC करण्यासाठी काही शुल्क आकारले जात आहे तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशा सर्व सूचना तहसीलदारांना दिलेल्या आहेत। अशा तक्रार येणाऱ्या सेतू केंद्रावर 3 दिवसाच्या आत अंतिम निर्णय घ्यावा कारवाईबाबत याबद्दल सर्व उपविभागीय अधिकारी यांना देखील सूचना करण्यात आलेल्या आहेत। आता जिल्ह्यामध्ये 28,171 शेतकऱ्यांचं 28,760 शेतकऱ्यांची आपल्याला महा-IT कडनं यादी प्राप्त झालेली आहे। पैकी 17,543 शेतकरी पात्र ठरलेले आहेत आणि 6,171 शेतकऱ्यांचं KYC पूर्ण झालेलं आहे। याचा अर्थ असा मुळीच नाही आहे की उरलेले 28,760 पैकी 17,543 वगळता अपात्र आहे, परंतु असे शेतकरी जे सरकारी नोकरीमध्ये आहेत, असे शेतकरी ज्यांचं उत्पन्न 25,000च्या वर आहे किंवा ज्यांचा इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला आहे, हे सगळे आकडे व्हेरीफाय करून बँकांनी हे आकडे जे आहेत ते स्टेटला अपडेट केलेले आहेत पोर्टलला आणि त्याप्रमाणे हे पात्र ठरलेले आहेत। आता याचा अर्थ असा आहे की 28,760 मधले उरलेले शेतकरी सुद्धा पात्र ठरू शकतात। आता ही झाली प्राथमिक यादी। शेवटचा शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत ही योजना चालू राहणार आहे। यामध्ये कोणीही कसल्याही प्रकारची शंका बाळगण्याचं कारण नाही। आता शेतकऱ्यांनी त्या पोर्टलवर गेल्यानंतर त्यांच्या कर्जाची रक्कम फक्त ऑथेंटिकेट म्हणजे अधिकृत करायची आहे। कर्जाची रक्कम जर का अधिकृत असेल तर KYC आणि ॲग्रीस्टॅक KYC करणं आवश्यक आहे। KYC केल्यानंतर ऑटोमॅटिक त्यांची जी रक्कम आहे ती बँकेला वर्ग होईल आणि त्यांना बेबाकीचा दाखला बँकेकडनं मिळेल। ज्या दिवशी त्यांना नीलचा दाखला बँकेकडनं मिळाला त्याच्या दुसऱ्या दिवशी ते नवीन कर्जासाठी पात्र होणार आहेत। या योजनेमध्ये कर्ज म्हणजे पीक कर्ज, पुनर्गठन आणि फेर पुनर्गठन अशा 3ही प्रकारच्या कर्जाचा समावेश करण्यात आलेला आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये शेवटचा शेतकरी यामध्ये लाभ घेईपर्यंत ही योजना चालू राहणार आहे।